सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला तालुक्यातील मौजे चिंके या गावी रोड लगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत ग्रामसेवक, तहसीलदार, बीडीओ यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते की या जागेमध्ये चिंके येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा बसवण्यात आला होता। त्या ठिकाणी बाजूला संभाजी महाराज यांचाही अर्धकृती पुतळा बसवलेला आहे, परंतु सांगोला तालुका येथील तहसीलदार, ग्रामसेवक, व्हिडिओ आणि पोलीस प्रशासन यांच्या संगनमताने त्या ठिकाणचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढण्यात आला आणि संभाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला। यातून चिंके येथील भीमसैनिक एकदम संतापले। कुठेही न्याय मिळत नसल्याने लहान थोर महिला मंडळींनी थेट सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। त्या ठिकाणी धरणे आंदोलनचा कार्यक्रम चालू आहे। त्या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद नाना प्रक्षाळे, जिल्हा उपाध्यक्ष विलास सरोदे, जिल्हा सरचिटणीस संदीपान सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर सतीश कारवे, सुदर्शन जानराव, प्रेम गायकवाड, सूरज खडतरे, अण्णासाहेब प्रक्षाळे, जिल्हा कोषाध्यक्ष मलंग, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद हुसेन डोका, जिल्हा संघटक नागनाथ छावणी, काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस रॉकी बॉस बंगाळे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सागर भाऊ उबाळे, सिद्धार्थ तालीम संघाच्या संस्थापक विनोद दादा वाघमारे, भीमगर्जना तरुण मंडळाच्या संस्थापक अजय नागमोडे, एमजी प्रतिष्ठानचे मुन्नाभाई गाडे, शिवाबाई तम्मा खानापुरे, नंदित गायकवाड, राजाभाऊ मन्याळ, भाऊसाहेब वाघमारे उपस्थित होते। मौजे चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील ग्रामपंचायत हद्दीतील भोगवादार असलेले बौद्ध विहाराची जागा 36/66 अंदाजे 2376 चौरस मीटर ग्रामपंचायतीमध्ये नोंद असलेल्या जागेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अन्यायरित्या काढण्यात आलेल्या घटनेच्या विरोधात तमाम चिंके येथील भीमसैनिक लहान थोर मंडळीसह सोलापूरला पायी निघत असताना पोलीस प्रशासनाने त्यांना ज्या पद्धतीनं सहकार्य करायला पाहिजे होतं, परंतु त्यांच्यासोबत एकही पोलीस नव्हता। 5-5, 10-10 किलोमीटर पुढे जाऊन पोलीस प्रशासन थांबत होतं। त्यांना या लाँग मार्चच्या काळामध्ये काय अघटित घटना घडू शकत होती, परंतु पोलीस प्रशासनाला यांचं संरक्षण करण्याचं महत्त्वाचं वाटलं नाही। दलित आणि मागासवर्गीय आदिवासी या लोकांचं जीवनमध्ये किड्या मुंग्यासारखं असं प्रशासन समजतंय, तरी ही किड्या मुंग्या आम्हाला जी समजणार आहे, जी प्रशासनाला माहिती आहे की पॅन्थरचे कार्यकर्ते काय करू शकतात हे त्यांना माहीत आहे, परंतु याच्या अगोदरच्या सुद्धा बाईटमध्ये मी सांगितलेलं आहे, जे प्रसंग आपल्या दलितावरती ओढवलेले आहेत हे आमच्यावरती जाणून बुजून आमच्या ह्या लहान थोर मंडळीला, पजेनीला थंडीच्या आपल्या कडाक्याच्या थंडीमध्ये या ठिकाणी उघड्यावरती राहावं लागलं। घर असून सुद्धा अशा परिस्थितीत ह्या प्रशासनाचा आणि सांगोला येथील व सोलापूरमधील जे पोलीस प्रशासन आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांना मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने इशारा देऊ शकतो, कितीही प्रसंग असला, कसली बी अडचण असली तर तुमच्यापासून आम्ही एक भीमशक्ती सामाजिक संघटना 1 इंच सुद्धा हलणार नाही। आम्हा वाटेल ते होऊ द्या। आम्ही पहिल्यापासून तर ह्या पॅन्थरच्या माध्यमातून ज्या काय आक्रमक धोरणं, ज्या काय समस्या आहेत ते सोडवण्यासाठी किती जर वर्ष लागले तरी आम्ही तुमच्यासोबत हटणार नाही। तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, ग्रामपंचायतनं दिलेला दाखला आहे त्या दाखल्याच्या पद्धतीनं त्याने आंबेडकरचा पुतळा त्या ठिकाणी बसवला असताना तुम्ही संभाजी महाराजचा बी पुतळा राहू द्या, बाबासाहेबाचा बी पुतळा राहू द्या, अशा पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता। ह्या भीमसैनिकाला तुम्ही अशा पद्धतीनं आश्वासन द्यायला पाहिजे होतं। मी ऑगस्ट महिन्यामध्ये सांगोला या ठिकाणी असताना चिंके गावातील कुठल्या तर कार्यकर्त्याला बापू ठोकळे बोलत होता
की बाबा असं करू नका, आपण बसून त्यावरती मार्ग काढू, असं माझ्यासमोर झालं असताना मी यांना सांगितलं, ती घटना घटित सांगितली. मी त्यांना सुद्धा सांगितलं, त्या सांगोल्यातल्या कार्यकर्त्याला मी सांगितलं, विनंती केली, सांगोला तालुका एवढा म्हणजे सक्षम आहे, ते सांगोला तालुक्याचं नाव जर भीमनगरचं घेतलं तर कुठल्याही खेडेगावातल्याची मजल नाही ते आपल्या विरोधात अन्याय करायचे. मी पुन्हा चिंतेतील गावातील ग्रामस्थांना माझी विनंती आहे तर आपलं मतभेद बाजूला ठेवा. आपल्याला सांगोला तालुक्यातल्या लोकांना सुद्धा विश्वासात घेऊ. सोलापूर शहरातील जी बे सामाजिक राजकीय संस्था मंडळे आपल्याला जे पाठिंबा द्याल्यात त्यांचा सर्वांचा पाठिंबा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा त्या ठिकाणी कसं बसवता येईल यासाठी आपण प्रशासनाला भाग पाडू. जर केलं नसेल तर ह्याच्या पुढं सुद्धा सर्व संघटना संस्था मंडळे पक्षीयांना घेऊन ह्याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. जर हे केलं नाही तर हे करत असताना जर या गोष्टीला जर वेगळं वळण लागलं तर त्याची जबाबदारी सर्व पोलीस प्रशासनावरती राहील. आजच्या ठिकाणी मी भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती कठोरात कठोर चौकशी करून कारवाई करण्यात यावी असं मी भीमशक्तीच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो. जय भीम.